राज्यातली आणखी एक महत्त्वाची बातमी, लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यास आता काही दिवसांचा अवधी आहे। मात्र अजूनही युती संदर्भात अधिकृत काही घोषणा झाली नाही। इकडे शिवसेनेनं मतदारसंघनिहाय जोरदार तयारी सुरू केली आहे। शिवसेनेचे विद्यमान खासदार असलेल्या आणि नसलेल्याही मतदारसंघांचा आढावा गेले काही दिवस मातोश्रीवरती घेतला जातोय आणि आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते आणि खासदार यांची महत्त्वाची बैठक मातोश्रीवरती सुरू आहे। या बैठकीत लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार असलेल्या उमेदवारांवर शेजारच्या मतदारसंघाचीही जबाबदारी देण्यासंदर्भात चर्चा होते। त्याचबरोबर शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्यांची जबाबदारीही देण्यात येणार आहे। तर भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास महाराष्ट्रातल्या राजकारणावरती नेमका काय परिणाम होणार आहे हे आकडेवारीवरून आपण नजर टाकूयात आणि ही नजर टाकल्यावर आपल्या सहज लक्षात येईल। 2014च्या विधानसभा निवडणुकीत मतांची जी टक्केवारी होती ती भाजपला 27.8%, शिवसेनेला 19.3% मतं मिळाली होती, काँग्रेसला 18% आणि राष्ट्रवादीला 17.2%। आणि युती आणि आघाडीची ताकद 2014 मध्ये किती होती तर भाजपचे 27.8% अधिक शिवसेनेचे 19.3% मतं, युतीची ताकद होती 47.1%। त्यानंतर आघाडीचं पाहिलं तर काँग्रेसची 18% अधिक राष्ट्रवादी 17.2%, आघाडीची ताकद होती 35.2%।